सो ऑक्सिडेशन स्टेटबद्दल आपण सांगितलं आहे की एलिमेंटवर दॅट इज अ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो इथं ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन चार्ज पण त्याला आपण सांगतो आणि तो चार्ज कुठला असतो इम्पॉर्टंटली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कधी सांगितले आपण ज्यावेळेस एलिमेंटपासून किंवा दॅट इज ॲटमपासून इलेक्ट्रॉन डोनेट करतो आहे तर येतो आहे पॉझिटिव्ह चार्ज, तर त्या उलट गेन केला तर काय येतो इथं नेगेटिव्ह चार्ज. ओके, तर 15 ग्रुप एलिमेंट्समध्ये आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिस्कस केलं जातो. म्हणजे काय इट शोज ॲट NpS2 विच कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, तो पेअर आहे. आणि NP3 आणि ह्या 3मध्ये दॅट इज अ NPX, NPY, NPZ प्रत्येक दॅट इज अ सबसेलमध्ये पण काय असणार इथं दॅट इज अ वन सिंगल दॅट इज अ अनपेअर इलेक्ट्रॉन. आणि हा सिंगल अनपेअर इलेक्ट्रॉन काय करतो आहे दॅट इज अ डिपेंडिंग अपॉन द व्हॅलेन्सीज. ओके, तर एक तर तो इलेक्ट्रॉन डोनेट तर करेल किंवा गेन तर करेल इथं. ओके, मग हा गेन कशाला करतो आहे किंवा डोनेट कशाला करतो आहे बिकॉज ऑफ दॅट इज जस्ट टू अचीव अ स्टॅबिलिटी. ओके, मग चला दॅट इज हे सगळे अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत आणि दॅट इज तो अनस्टेबल आहे. मग तो ॲक्वायर विथ स्टॅबिलिटी तो काय करतो इलेक्ट्रॉन डोनेट किंवा गेन करतो आपण सांगितलं आहे. मग ह्या डोनेट आणि गेन केल्यावरच याच्यामध्ये दोन टाईपच्या आपण दॅट इज काय सांगतो इथं स्टेट फॉर्म होतो आहे. एक जर समजा इलेक्ट्रॉन डोनेट केला तर काय येईल इथं पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे त्याला आपण म्हणूया इथं पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. त्याला काय म्हणू आपण पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. जर इलेक्ट्रॉन गेन केला दॅट गेन केल्यावर कुठला चार्ज येईल निगेटिव्ह, तर ह्या निगेटिव्हनं त्याला आपण म्हणतो इथं निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. ओके, कुठला स्टेट म्हणतात त्याला निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. तर ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटवरनं ऑक्सिडेशन स्टेटचे फॉर 15 ग्रुप एलिमेंट आपण बेसिकली दोन फॉर्ममध्ये एक्सप्लेन करतो आहे. तो म्हणजे कुठला पहिला दॅट इज अ निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. ओके, आता ऑर्बिटलच्या दॅट इज अ इलेक्ट्रॉन्समध्ये ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत या इलेक्ट्रॉनवरनं पाहून आपल्याला इथं दिसतो आहे की दॅट इज अ निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे सांगितलं आपण काय इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे किती अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 अनपेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो जनरली की काय करेल 3 इलेक्ट्रॉन गेन करेल. त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन दॅट इज अ स्टेट काय इथं मोस्टली दॅट इज अ दाखवलं काय इथं -3. बरोबर ना, मोस्टली काय दाखवलं इथं -3. मग हा -3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो कशामध्ये इथं 15 ग्रुप एलिमेंट. आणि 15 ग्रुप एलिमेंटमध्ये आहेत दॅट इज अ 15 ग्रुप एलिमेंट्समध्ये आहेत आपले मोस्टली 5 एलिमेंट स्टार्ट फ्रॉम नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मिथ इथं. ओके, तर ह्यांचं प्रत्येकांचं ऑक्सिडेशन स्टेट काय येईल आता -3. पण -3मध्ये आपण दॅट इज पाहिलं होतं इथं की जसं आपण ग्रुपमध्ये खाली सरकत जातो आहे ॲटॉमिक नंबर काय होतो आहे इन्क्रीज होतो आहे. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हळूहळू काय होईल इथं दॅट इज अ गोज ऑन. येस, काय म्हणतो आपण दॅट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग का इन्क्रीजिंग इथं, तर तो काय होतं गोज ऑन डिक्रीजिंग आपण दॅट इज सांगतो इथं. बरोबर ना, तर डिक्रीजिंग कशामुळं दॅट इज जसं साईज वाढेल इलेक्ट्रॉन काय होतो इझिली दॅट इज इलेक्ट्रॉन आउटर मोस्टमध्ये इथं गेन करू शकत नाही. त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅट इज डिक्रीजेस. आणि नायट्रोजन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कम्पॅरेटिव्ह दॅट इज अ ग्रुप. आणि बिस्मिथ हा काय इथं सगळ्यात लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आपण म्हणतो इथं. इज दॅट क्लिअर? ओके, तर ऑक्सिडेशन दॅट इज अ स्टेट ऑफ 15 ग्रुप हे आपण जनरली काय दाखवतो इथं -3. ओके, -3 दाखवतो आहे. आणि -3 हा मोस्टली दॅट इज अ स्टेबल आपण दॅट इज अ रिप्रेझेंट करतो. पण हा स्टेबिलिटी जसं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाऊया दॅट इज अ टॉप टू बॉटम जाऊया तर स्टेबिलिटी पण काय होतं हळूहळू इथं डिक्रीज होतो आहे. कारण की दॅट इज अ साईज वाढला तर एलिमेंट इलेक्ट्रॉन दॅट इज काय करू शकत इझिली गेन करू शकत नाही आहे. मग हा -3 जो चार्ज आहे तो नायट्रोजनमध्ये इझिली रिप्रेझेंट करतो आहे. नायट्रोजनमध्ये इझिली रिप्रेझेंट करतो कारण की नायट्रोजनचा दॅट इज अ कॉन्फिगरेशन आपण काय दाखवतो आहे 1s2 2s2 2p3 आणि ह्या 3मध्ये हा जो पी ऑर्बिटल त्याचा आपण दाखवतो आहे 1 2 3
3 इलेक्ट्रॉन अनपेअर आहेत. हे 3 अनपेअर इलेक्ट्रॉन 3 पेअर दॅट इज इझिली करू शकतो आम्ही बिकॉज दॅट इज अ स्मॉलर इन साईज. स्मॉलर या स्मॉलेस्ट साईजमुळे इलेक्ट्रॉनला इझिली गेन करू शकतो. गेन इलेक्ट्रॉन. ओके. आणि बेसमेंटमध्ये दॅट इज साईज मोठा आहे, तो इझिली इलेक्ट्रॉन गेन करू शकत नाही आहे. त्यामुळं आपण सांगू शकतो दॅट इज अ काय इथं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग इन 15 ग्रुप एलिमेंटमध्ये इथं. ओके. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी पण काय होतो इथं लार्ज एनर्जी दॅट इज काय होतं म्हणजे एनर्जी जो आहे भरपूर प्रमाणामध्ये दॅट इज रिलीज होतो आहे. दॅट इज रिलीज पण होऊ शकतो इथं. त्यामुळे आपण म्हणूया इथं दॅट इज अ लार्ज एनर्जी इज दॅट इज रिक्वायर्ड इथं. ओके. किंवा मोर एनर्जी रिक्वायर्ड टू गेन ॲन इलेक्ट्रॉन इथं. ओके. तर आणखी एक इम्पॉर्टंट नोट मग आपण ह्याच्यामध्ये इथं सांगू इच्छितो इथं तो म्हणजे काय की 15 ग्रुप एलिमेंट जो आहे तो मोस्टली आपण काय सांगितलं आता इथं की -3 दाखवतो आहे चार्ज. बरोबर ना. -3 दाखवतो आहे आणि -3 दाखवत्यामुळे नायट्रोजनमध्ये हा इझिली दाखवू शकतो आहे. त्यामुळे नायट्रोजन हा नायट्राइड्स म्हणजेच N3-4 हे इझिली फॉर्म होऊ शकतो आहे. पण ह्या पलीकडे आणखी एक आपण दॅट इज सांगू शकतो आहे काय की ऑक्सिडेशन दॅट इज अ स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर हा नुसता ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर हा नुसता -3 नसून तो -2 पण असतो आहे. -2 असतो आहे कशामध्ये तर मोस्टली नायट्रोजन आणि फॉस्फरस. कारण की हे दोन्ही स्मॉलेस्ट एलिमेंट लायटर एलिमेंट आहेत, गॅशियस एलिमेंट आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा आणखी एक दॅट इज अ प्रॉपर्टी दाखवू शकतो आहे तो म्हणजे कुठला -2. -2 आणि ह्याच -2ला आपण इथं दॅट इज अ रिप्रेझेंट करू शकतो आहे त्याच्यामध्ये इथं NH2 अँड NH2 म्हणजेच कोण आपला इथं दॅट इज अ करेक्ट 11वीमध्ये झाला इथं हायड्रॅझिन मॉलिक्यूल म्हणतो आपण. कुठला इथं हायड्रॅझिन मॉलिक्यूल. ओके. ह्या हायड्रॅझिन मॉलिक्यूलमध्ये नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -2. तर फॉस्फिनमध्ये दॅट इज अ फॉस्फरसमध्ये पण आपण तोच दाखवतो इथं दॅट इज तो म्हणजे कुठला PH2 किंवा त्याला जनरली दाखवतो आपण P2H4 म्हणजेच तुमचं इथं दॅट इज अ डायफॉस्फिन. ओके. हे असे 2 एलिमेंट्स आहेत की ज्यामध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट फॉर नायट्रोजन अँड फॉस्फरस -2 दाखवतो आहे. ओके. आणखी एक इथं दॅट इज दाखवतो इथं दॅट इज तो म्हणजे काय ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट -1. आता -1 तेही एक्सेप्शन आपण दाखवतो आहे. -1 दॅट इज अ मोस्टली फक्त नायट्रोजनमध्ये रिप्रेझेंट करतो आहे. इन द फॉर्म ऑफ हायड्रॉक्झिल अमाइन. कुठला फॉर्म इथं हायड्रॉक्झिल अमाइन. अमाइन म्हणजेच आपला NH2 आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH. त्यामुळे त्याला काय म्हणायचा हायड्रॉक्झिल अमाइन. ओके. ह्याच्यामध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -1. ओके. निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यांना इथे कळालं का बघा. तर जसं आपण निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट फॉर 15 ग्रुप एलिमेंट बघितला आहे. निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कुठला येतो आहे -3 -2 -1. ओके. ते प्रत्येक कंपाऊंडमध्ये तो वेगळा येतो आहे. तर सिमिलरली आणखी एक दॅट इज अ स्टेट त्याच्यामध्ये सांगतो आहे तो म्हणजे कुठला पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. तर हा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच कशामुळे येतो आहे ड्यू टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन का लॉस ऑफ इलेक्ट्रॉन राहतं. तर कॉन्फिगरेशनप्रमाणे आपण काय सांगितलं मगाशी ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेट केला जाईल तर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. इलेक्ट्रॉन गेन केला जाईल तर कुठला येतो इथं निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. तर इथं नाव आपण हेडिंग दिलं आहे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे कशामुळे येतो आहे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे. मग इलेक्ट्रॉन डोनेट करताना अजून कॉन्फिगरेशनकडे जाऊया NS2 आणि NP3. तर पीमध्ये आपल्याला माहीत आहे पी दॅट इज अ ऑर्बिटलमध्ये 3 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत आणि एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ते दोन्ही इलेक्ट्रॉन कसे आहेत पेअर आहेत का अनपेअर आहेत. हा पेअर आहे तर हा काय
अनपेअर आहे इथं. मग इलेक्ट्रॉन कोण डोनेट करेल? दॅट इज अ मोस्टली पी ऑर्बिटल. मग हा पी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे चार्ज काय लिहितं? +3. ओके. पण हा +3 नुसता +3 राहणार नाही आहे. काही एलिमेंट्समध्ये काय होतो आहे ना, दॅट इज अ लोअर सबसेलमधला म्हणजेच लोअर सेलमधला हा जो एस ऑर्बिटल आहे ह्याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन डोनेट होईल. त्यामुळे त्याचा इथं 2 इलेक्ट्रॉन लॉस झाला. तर काय लिहितं? +2. आता हा +2 आणि -3 दोन्ही कंबाईन होऊन काय होऊ दाखवतो आपल्याला? +5 ऑक्सिडेशन स्टेट. कुठला दाखवतो आहे आपल्याला? +5 ऑक्सिडेशन स्टेट. आता हा +5 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असताना आणखी एक इम्पॉर्टंट दाढेचं कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आपण बघूया की तो म्हणजे काय? +5 ऑक्सिडेशन स्टेट हे ॲक्च्युली प्रेझेंट कशामध्ये असेल इथं? ओके. कारण की मोस्टली दॅट इज अ 15 ग्रुपमध्ये NP3 ह्या 3 इलेक्ट्रॉन काय होतं ते अनपेअर आहेत आणि हा काय इथं पेअर आहे. तर हे दॅट इज अ +5 कशामध्ये रिप्रेझेंट करतो आणि कशामध्ये रिप्रेझेंट करत नाही आहे तोही आपण दाढीचं लगेच लक्षात घेऊया. तर हा +5 जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो रिप्रेझेंट करतो आपल्याला इथं 15 ग्रुपमध्ये. आणि ह्या 15 ग्रुपमध्ये आपण दॅट इज आत्ता जस्ट सांगितलं आहे की तर दॅट इज अ +2 कशामुळे आणि +3 कशामुळे इथं. पण जसं आपण ग्रुपमध्ये नायट्रोजनपासून बिस्मिथकडे दॅट इज अ टर्न होतो आहे, नायट्रोजनकडून बिस्मिथकडे इथं दॅट इज अ टर्न होतो आहे. तर ह्याच्यामध्ये दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट काय येणार इथं? +5. पण +5 जसं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम सरकतो आहे, +5 ग्रुपमध्ये जसं आपण टॉप टू बॉटम सरकतो आहे तर काय होतं? इट गोज ऑन डिक्रीजिंग म्हणू आपण इथं. कारण का? दॅट इज अ प्रत्येक एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकत नाही तिथं? तर लॉस करू शकत नाही आहेत, डोनेट करू शकत नाही आहे तिथं, बरोबर ना? कारण की साईज जो आहे तो त्यांचा ग्रेटर आहे इथं. त्यामुळं +5 ऑक्सिडेशन नंबर गोज ऑन डिक्रीजिंग. पण दॅट इज अ +3 हा काय होतो आहे? इन्क्रीज होतो इथं. हे आपण इम्पॉर्टंट एक नोट सांगतो इथं. त्यामुळे हे नोट लक्षात ठेवा. काय इथं सांगतो आपण की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 15 ग्रुप एलिमेंट. ओके. नाउ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 15 ग्रुप एलिमेंट 15 group element goes on decreasing by +5 but increases with +3. ओके. increases with the +3 हे जनरली आपण असं एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. तर हे जे एलिमेंट्स आपण दाढीचं सांगतोय की ऑक्सिडेशन नंबर हा काय दाखवतो आहे तर दॅट इज अ +5 किंवा +3 म्हणजे दॅट इज अ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲन 15 ग्रुप एलिमेंट वॅरीज फ्रॉम -3 टू +5. ओके. डिफरंट दॅट इज अ ऑक्सिडेशन स्टेट त्याचा रिप्रेझेंट आपण सांगू शकतो हे. तर हे एक्झाम्पल्स आपण दिलेत. तर ह्या एक्झाम्पलचे काही क्वेश्चन्स पण मी नोट्समध्ये देतो आहे, ते तेवढे नोट्समध्ये दॅट इज अ क्वेश्चन बघा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. काय अडचण असेल, डिफिकल्टी असेल तर दॅट इज अ मला विचाराच. आता ह्या प्रॉपर्टीवरनं त्याचा जो ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबरचा ऑर्डर आहे तो ऑर्डर आपण जनरली कसं सांगू शकतो रे इथं? दॅट इज अ नायट्रोजन इज ग्रेटर दॅन फॉस्फरस इज अगेन ग्रेटर दॅन मिथम, दॅट इज अ आर्सेनिक ग्रेटर दॅन अँटीमनी ग्रेटर दॅन बिस्मिथ इथं दॅट इज अ BM.